राज्यात पाणीबाणीला सुरुवात झाली आहे। जलाशयातला पाणीसाठा कमी होण्यास सुरुवात झालेली आहे। मराठवाड्यात फक्त 6% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। अमरावती आणि नाशिक विभागात सद्यस्थितीला 26% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। लातूर शहरातील पाणी टंचाईमुळे महानगरपालिका 70 टँकरनं पाणी पुरवठा करते। पाण्याचा टँकर आल्यानंतर कुठल्याही भांडणाविना पाणी पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून नगरसेवक विक्रांत गोंजमगुडे यांनी जलमित्र नेमले आहेत। या जलमित्रांच्या माध्यमातून टँकर येण्यापूर्वी विभागातील प्रमुख ठिकाणी फलक आणि व्हॉट्सअपद्वारे नागरिकांना माहिती देऊन पाण्याचं वाटप केलं जात आहे। त्यामुळे नागरिकांनाही पाण्याचं वेळापत्रक समजू लागलंय। अशाच पद्धतीनं इतर विभागातील नगरसेवकांनी नियोजन केल्यास कुठल्याही वादविवादाशिवाय नागरिकांना 200 लिटर पाणी नक्कीच मिळू शकेल। दुष्काळात पाण्यासाठीची वणवण एका मुलीच्या जीवावर बेतली आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या सगळ्या विहिरी ओस पडल्यात। त्यामुळे चिंचवडमध्ये राहणारी अश्विनी खरोडे दुसऱ्या गावातून पाणी आणण्यासाठी तिच्या वडिलांबरोबर स्कूटरवरून जात होती। त्यावेळी दुसऱ्या स्कूटरची धडक लागून झालेल्या अपघातात तिचा मृत्यू झाला। तिचे वडीलही गंभीर जखमी झाले। या घटनेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवल्या होत्या। पाणी कपात लागू करणाऱ्या नाशिक महापालिकेनं आता पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिलाय। महापालिकेच्या भरारी पथकाला पाण्याचा अपव्यय करताना कोणी आढळल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार असून नळ कनेक्शनही तोडलं जाणार आहे। मात्र महापालिकेच्या या निर्णयाच्या शहरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत। मनपा प्रशासनाने नागरिकांच्या पाणी वापरावर लक्ष ठेवण्यापेक्षा आधी पाईपलाईनमधून होणाऱ्या शेकडो लिटर पाण्याची नासाडी थांबवावी, शहरातील नागरिकांना आधी मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावं आणि नंतर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी नाशिककरांमधून होतीये। शहरातील नागरी समस्या सोडवणाऱ्या अंबरनाथ पालिकेच्या मोरिवली माध्यमिक शाळेत पाणी नसल्यानं विद्यार्थी हवालदिल झालेत। पाण्यात झाल्यामुळे 4 वर्षांपूर्वी शाळेची नवीन इमारत बांधण्यात आली। मात्र या इमारतीत पाण्याचे नवीन कनेक्शन दिलं नसल्यानं विद्यार्थ्यांचे घसे कोरडे आहेत। या विद्यार्थ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय। तसंच नळाला पाणी नसल्यानं शौचालय आणि स्वच्छतागृहही बंदच आहेत। विद्यार्थ्यांबरोबर शाळेच्या शिक्षकांना पण या परिस्थितीचा सामना करावा लागतोय। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गावांना गारपिटीनं झोडपून काढले। लिंबाच्या आकाराच्या गारांचा पाऊस नंदुरबार, साक्री, नावापूर तालुक्यातल्या काही भागात गारपिटीचा अक्षरशः खच साचला होता। या गारपिटीचा सर्वाधिक फटका नंदुरबार जिल्ह्यातील ठोकराळे, आसाने, रनाळे, घोटाणे, शानी मंडळ, न्याहली तर धुळे जिल्ह्यातील साक्री, पिंपळनेर या परिसराला बसला असून या भागातील फळबागा आणि रब्बी पिकं जमीनदोस्त झाली आहेत। गहू आणि कांद्याचं पीक तर या गारपिटीमुळे अक्षरशः झोपून गेलंय। हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। दुष्काळानं बळीराजा देशोधडीला लागलाय। आता तर आयुष्याच्या हतबलतेनं शेतकऱ्यांची तरुण मुलं सुद्धा आत्महत्या करतायत। मात्र या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना सरकारी मदतीबाबत अधिकारी किती असंवेदनशील आहेत ह्याचं एक उदाहरण औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातल्या नांदुरढोक गावात समोर आलंय। गणेश गाडे ह्या 20 वर्षाच्या तरुणानं रोजच्या हतबलतेला कंटाळून स्वतःच्याच शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली। शेतकरी आत्महत्येप्रकरणी प्रशासनानं अहवाल तयार केला। त्यात या कुटुंबियांच्या नावावर जमीनच नाही असं दाखवण्यात आलं। इतकंच नाही तर बँकेचं कर्ज आहे का या तक्त्यात थेट कर्जच नाही असं नमूद करण्यात आलं। त्यामुळे मदतीस पात्र नसल्याचा शेराही मारला। दुष्काळी भागातील अधिकारी असे वागत असतील तर सरकारनं कितीही घोषणा केल्या तरी परिस्थिती बदलणार नाही हेच सत्य म्हणावं लागेल। भंडारा येथील वीज वितरण महामंडळातल्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्यातल्या वाद चव्हाट्यावर आला आहे। मंडळातील मुख्य अभियंता यांनी आढावा बैठक घेऊन कामकाजाच्या नावावर अश्लील शिवीगाळ आणि दडपशाही केल्याचा आरोप इथल्या कर्मचाऱ्यांनी केलाय। मात्र मुख्य अभियंता BK जानवीर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। एकंदरीतच या प्रकरणानं सहकारी अभियंता आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटलेत। सततची नापिकी आणि 5वीला पुजलेला दुष्काळ यामुळे हैराण झालेल्या बीड जिल्ह्यातल्या बळीराजाला खरा आधार मिळालाय तो जनावरांच्या चारा छावण्यांचा।
आपल्या जित्राबाबासोबत लेकरा बाळांना घेऊन शेतकऱ्यांनी छावणीतच आपला संसार थाटल्याचं चित्र सध्या दिसत आहे। मैंदा येथील चारा छावणीत राहणारे हे शेषराव चव्हाण आपल्या आणि भावाच्या 15-16 गुरांसोबत मागील 3 महिन्यांपासून छावणीतच मुक्कामाला आहेत। गावात गेलं तर हाताला काम नाही, प्यायला पाणी नाही, जनावरांना खायला चारा नाही। अशा वेळी छावणीत राहून जनावरांची देखभाल करणं बरं पडत असल्याचं मत शेषराव यांनी व्यक्त केलं। संगमनेर तालुक्यातल्या ओझर गावात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झालाय। मागील काही दिवसात बिबट्याच्या हल्ला होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती, तर 15 दिवसांपूर्वी याच भागाच्या जवळच्या परिसरात जोरवे आणि कनोली या ठिकाणी 2-3 वर्षीय मुलींचा बळी बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याची घटना घडली होती। या पार्श्वभूमीवर वन विभागानं अनेक भागात पिंजरे लावले होते। आज पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचं समोर आल्यावर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। मात्र नरभक्षक झालेला हाच बिबट्या आहे का, याबाबत वन विभागानं कुठलीही माहिती दिली नसून अजूनही या विभागात अनेक बिबटे असल्याची शंका नागरिकांना असून यासाठी पिंजऱ्याची संख्या वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। आजपासून देशातल्या सर्व सराफ संघटना 3 दिवस संपावर गेल्या आहेत। त्यामुळे देशातले सोन्या चांदीचे व्यवहार 3 दिवसांसाठी बंद पडतील। अर्थमंत्री अरुण जेटलींनी उत्पादन शुल्कात 1% वाढीचा प्रस्ताव अर्थसंकल्पात ठेवला। त्याविरोधात देशभरातल्या 300 संघटनांनी हा बंद पुकारला। एकट्या मुंबईत दररोज सुमारे 250 कोटींचे सोन्या चांदीचे व्यवहार होतात। मुंबई आणि परिसरातील सुमारे 30,000 छोटे मोठे सराफ या बंदमध्ये सहभागी झालेत। उत्पादन शुल्क वाढी व्यतिरिक्त 2 लाखांवरच्या खरेदीसाठी पॅन कार्डची सक्ती, आयात शुल्कात 5% वाढ या निर्णयांनाही सराफ व्यापाऱ्यांचा विरोध आहे। मागच्या काही वर्षात सामाजिक बहिष्काराच्या शेकडो केसेस दिसल्या असून कोर्टानेही सरकारचे नियम अपुरे असल्याचं म्हटलं होतं। आता सामाजिक बहिष्काराची व्याख्या करण्यात आली आहे। कुणी कुटुंबावर व्यक्तीवर बहिष्कार टाकला तर त्याच्यावर कायद्याच्या अधीन होऊन 3 वर्ष कारावास आणि दंड अशी सुधारणा करण्यात आल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। वीज निर्मितीसाठी लागणारा कोळसा धुण्यासाठी महाजेनको आणि वेकोली संयुक्तपणे 4 कोल वॉशरी महाराष्ट्रात तयार करणार असून लवकरच या वॉशरींच्या प्रक्रिया सुरू होणार आहेत। 1.5 वर्षांच्या कालावधीत वॉशरी तयार होणार असून वेकोलीचा कोळसा घेतला तर महाजेनकोला दरवर्षी 421 कोटी रुपयांचा फायदा होणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। वनसंपदेनं नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या मौल्यवान सागवान वृक्षांची राजरोसपणे कत्तल केली जात असून चापडोह जंगलात 5,000वर सागवान वृक्षांची तोड उघडकीस आली आहे। महसूल आणि वनक्षेत्रातील सागवानावरही कुऱ्हाड चालवली गेल्यामुळे वनवर्तुळ हादरले। यवतमाळ जिल्ह्यात पुसद, पांढरकवडा आणि यवतमाळ वनविभाग असून 3ही विभागात प्रचंड वनसंपदा आहे आणि या सर्व विभागात सागवानाची तस्करी, चोरी, अवैध तोड मोठ्या प्रमाणात सुरू असून उघडकीस येणारे अनेक प्रकार दडपण्याचे सोयीस्कर प्रयत्न होत आहेत। विमा कंपनीत जमा रकमेच्या कमिशनचा थेट लाभ पॉलिसीधारकाला देण्याचे आमिष देऊन यवतमाळमधील एका व्यावसायिकाला 63 लाखांचा गंडा घालणाऱ्या दिल्लीतील 2 ठगांना यवतमाळ पोलिसांनी अटक केली आहे। मात्र या गुन्ह्याचा छडा लावण्यास पोलिसांना तब्बल 2 वर्ष लागली आहेत। दरम्यान आरोपींनी देश विदेशात मौज मजा करून पैसे उधळल्यानं पोलिसांच्या हाती रोख रक्कम लागलेली नाही। दिल्लीचे सचिन गोयल आणि रतिपाल चौधरी असं अटकेतील 2 ठगांचं नाव असून इतर 2 जण फरार आहेत। करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या प्रसादाचा लाडू कळंब कारागृहातील कैदी महिलांकडून बनवून घेण्याचा कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय योग्य की अयोग्य यावरून जोरदार चर्चा सुरू आहे। काही सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय। कोल्हापुरातील महिलांसाठी काम करणाऱ्या एकटी या संघटनेच्या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय।
वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातल्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक आणि शिवसैनिकांमध्ये एका रुग्णाच्या उपचारावरून शाब्दिक वाद झाला। शिवसैनिकांकडून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचं वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय। कारंजा पोलिसांकडे शिवसेना जिल्हाध्यक्षांसह 9 शिवसैनिकांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हाध्यक्षांसह 7 जणांना अटक करण्यात आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।